मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर या ठिकाणी वाहन चालक या पदाची भरती आलेली आहे। मित्रांनो, ही परमनंट भरती असणार आहे। तुम्हाला जर शासकीय वाहन चालक म्हणून काम करायचं असेल तर ही जी भरती आलेली आहे नागपूर खंडपीठाची, तर त्याची जी माहिती आहे ती माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याबाबतची सविस्तर माहिती की अर्ज कधीपासून ओपन होणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, त्याच्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट कोणते आहेत, आवश्यक शिक्षण काय असणार आहे आणि एकूण पद किती असणार आहेत, त्याचे सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचंय, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, चला तर आपण आपल्या या लेक्चरला सुरुवात करूया। बघा, ही जी काही जाहिरात आलेली आहे ही जाहिरात आलेली आहे 18/6/2024 रोजी जाहिरात आलेली आहे। आणि इथं म्हटलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या स्थापनेवर वाहन चालक या पदासाठी काय करायचे आहे, ही भरती आलेली आहे। आणि एकूण 5 पद हे जे आहेत हे 5 पद सद्यस्थितीत असणार आहे आणि पुढची 2 वर्षामध्ये 3 पद ही रिक्त होणार आहे। अशा एकूण 8 पदांसाठीची ही भरती असणार आहे मित्रांनो। तर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यासाठी आपल्याला वेतन जे आहे ते वेतन बघा किती असणार आहे, 29,200 ते 92,300 हे तुम्हाला इथं वेतन असणार आहे, म्हणजे सॅलरी असणार आहे। आणि याच्यासाठी जो प्रवर्ग दिलेला आहे आणि त्याचे जे वयोमर्यादा दिलेले आहे तिथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी क्वालिफिकेशन काय असणार आहे, तर इथं तुम्ही फक्त 10वी पास असाल आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही ही परीक्षा आहे ती परीक्षा देऊ शकता, या भरतीसाठी फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर उमेदवाराला मराठी हिंदी भाषा लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडे LMV लायसन्स असणं आवश्यक आहे, तुमच्याकडे हलके मोटार वाहन चालवण्याचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे 3 वर्ष किमान हलके वाहन चालवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्यावरती कोणतेही केस वगैरे असली नाही पाहिजे, तुमचं कोणतेही तुमच्यावरती शासकीय गुन्हे दाखल नसले पाहिजेत। त्याचबरोबर तुमची शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम आणि सुदृढ निर्व्यसनी असला पाहिजे। त्याचबरोबर इथं तुम्हाला 4 चाकी मोटार वाहन देखभाल किंवा किरकोळ दुरुस्ती अशा दोन्हीचेही ज्ञान असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवाराची प्रथम वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे। सक्षम प्राधिकाऱ्याने वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर तुमची इथं नियुक्ती करण्यात येणार आहे। पात्र उमेदवारांच्या करता काही अटी दिलेल्या आहेत, हे जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्यासाठीच्या अटी इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत की तुमच्यावरती कोणते गुन्हे दाखल नसले पाहिजेत। त्याचबरोबर तुम्हाला MPSC UPSC या परीक्षांसाठी बसण्यास कधीही अपात्र ठरवलेले नसावे, हे इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर उमेदवार अल्पसूची असल्यास त्याबाबतचं इथं माहिती देण्यात आलेली आहे। ऑनलाईन जो अर्ज करायचा आहे मित्रांनो, तो ऑनलाईन अर्ज तुम्हाला इथं ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती करायचा आहे। आणि ऑनलाईन अर्ज कधीपासून करायचा आहे, तर 19/6/2024 पासून ते 3/7/2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे। आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रिंट करून तुमच्याकडे ठेवायचा आहे। फॉर्म तुमचा भरून झाल्यानंतर त्याचं कोणतंही जे काही डॉक्युमेंट प्रिंट करून नंतर तुम्ही पोस्टाने कार्यालयाकडे पाठवायचं नाहीत। तुम्हाला हे जे काही प्रोसेस आहे ही पूर्ण ऑनलाईन प्रोसेस असणार आहे। त्याचबरोबर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे इथं दिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ऑनलाईन परीक्षा शुल्क जे आहे ती 200 रुपये फक्त परीक्षा शुल्क असणार आहे मित्रांनो। अतिशय कमी परीक्षा शुल्क इथं देण्यात आलेले आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणत्या लागणार आहेत बघा, SSC चे प्रमाणपत्र लागणार आहे, शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्र, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र लागणार आहे, जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेचं प्रमाणपत्र इथं तुम्हाला लागणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर वैध व प्रभावशाली कार्यरत वाहन परवान्याची ड्रायव्हिंग लायसन्स प्रत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मोटार वाहन चालवण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र
असणं तुमच्याकडे आवश्यक आहे। प्रमाणपत्रावर जारी करणाऱ्या संस्थेचे व्यक्तीचे अशा अशासकीय संस्था असल्यास संस्थेचा नोंदणी क्रमांक, स्वाक्षरी पत्ता तसेच संस्थेचा शिक्का त्या प्रमाणपत्रावरती आवश्यक आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुमच्याकडे वाहन देखभालीचे प्रमाणपत्र वगैरे असणं आवश्यक आहे। महाराष्ट्राचा आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र, हे जे काही डॉक्युमेंट आहेत हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं लागणार आहे। परीक्षा तुमची जी असणार आहे मित्रांनो ती कशी असणार आहे बघा, तुमची पहिली 20 गुणांची चाचणी परीक्षा असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असणार आहेत। वाहन देखभालीविषयी किरकोळ प्रश्न असणार आहेत। नागपूर शहर त्यालगतची महत्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती असणं आवश्यक आहे। सामान्य ज्ञान असणार आहे। असं एकूण हे जे काही माहिती आहे ही तुम्हाला 20 प्रश्न तुम्हाला असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न 1 मार्काला असणार आहे। म्हणजे 20 प्रश्न 20 मार्काला असणार आहेत। त्याच्यानंतर मोटार वाहन चालवण्यासंबंधी परीक्षेमध्ये तुम्हाला 10 गुण असणार आहेत। उत्तीर्ण किमान 7 गुणामध्ये होणं आवश्यक आहे। तुमच्याकडे अनुभव असल्यास 10 गुण आहे आणि वैयक्तिक मुलाखत 10 गुण असणार आहे। निवड प्रक्रियेत एकूण 50 गुणांची तुमची ही परीक्षा असणार आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 50% मार्क मिळवणं अपेक्षित आहे आणि म्हणजेच किती 25 गुण तुम्हाला इथं उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत। त्याच्यानंतर तुमची जी काही निकष यादी करून तुमचं फायनल इथं सिलेक्शन होणार आहे। तुम्हाला जे काही ऍडमिट कार्ड वगैरे जे असणार आहे ते तुम्हाला जे काही वेबसाईट वरती दिलेले आहे त्या वेबसाईट वरतीच मिळणार आहे। मित्रांनो ही सर्व माहिती दिलेली आहे की अर्ज कशा पद्धतीनं भरायचा, त्या संकेतस्थळावरती कशा पद्धतीनं अर्ज भरायचा आहे याबाबतची इथं माहिती दिलेली आहे। तर ही जी माहिती आहे ती माहिती तुम्ही सविस्तर वाचायची आहे। मुंबई हायकोर्टाची जी वेबसाईट आहे त्यावरती ही माहिती ही अवेलेबल आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही जी PDF आहे ती PDF मी तुम्हाला इथं अटॅच करणार आहे। त्याच्यानंतर नमुना जे घोषणापत्र वगैरे आहे त्याचा नमुना इथं दिलेला आहे मित्रांनो। तर परत चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्राचा इथं तुम्हाला नमुना दिलेला आहे। अशा पद्धतीने मित्रांनो ही जी भरती आलेली आहे ती अतिशय चांगली भरती आलेली आहे। मुंबई हायकोर्टामध्ये तुम्हाला ड्रायव्हर या पदासाठी अप्लाय करायचा असेल तर नक्कीच तुम्ही मित्रांनो अप्लाय करू शकता आणि आपल्या या चॅनलवरती ड्रायव्हर भरतीसाठी भरपूर सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत। त्याची तयारी तुम्हाला मित्रांनो इथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून घेतलेली आहे। तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।